परत एकदा अपघाताने घेतला अनेकांचा जीव। कुर्ल्यातील बेस्ट बस अपघाताने संपूर्ण मुंबईलाच नाही तर अवघ्या देशाला हादरून ठेवलं। नक्की चूक कोणाची, ड्रायव्हरची की सरकारची, बघूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष। सोमवारी रात्री बेस्टच्या या इलेक्ट्रिक बसने अनेकांना चिरडलं। या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला तर 48 जण जखमी असल्याची माहिती आहे। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे। सोमवारी रात्रीच्या सुमारास 332 क्रमांकाची ही बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने जायला निघाली। वाटेतच कुर्ला LBS मार्गावर मार्केटच्या दिशेने वळली। यावेळी या बसनं भरधाव वेगात येत समोर येईल त्याला उडवलं। यावेळी या बसनं 8 ते 10 वाहनांना धडक दिली। रस्त्यावर चालणाऱ्या उभ्या असलेल्या अनेकांना चिरडलं, ज्यामध्ये 3घांनी जागीच जीव सोडला तर इतर 4घांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी चालक संजय मोरेला अटक केली। सुरुवातीला बसला ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं सांगितलं गेलं। तसेच संजय मोरेने मद्यप्राशन केल्याचंही सांगण्यात आलं। मात्र संजय मोरेने मद्यप्राशन केलं नव्हतं। तसेच बसमध्येही कुठला तांत्रिक बिघाड नसल्याचं तपासात समोर आलं। त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। लॉकडाऊन नंतर संजय मोरे हा बेस्टमध्ये कंत्राटी वाहन चालक म्हणून कामाला लागला। तेव्हापासून ती लहान बस चालवायचा। त्यानंतर नुकतंच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली। त्यापूर्वी त्याला 10 दिवसाचं ट्रेनिंगही देण्यात आलं। मात्र अपुरा अनुभव आणि अपुरी माहिती असलेल्या संजय मोरेच्या हाती थेट इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टीअरिंग देण्यात आलं। कदाचित हेच या अपघाताचं सर्वात मोठं कारण ठरलं असं बोललं जातं। पॉवर स्टीअरिंग असलेल्या वाहनांना वळवण्यासाठी स्टीअरिंगला जास्त जोर लावावा लागत नाही। स्टीअरिंग हलकं फिरवलं तरी वाहन वळतं। पण बेस्टच्या जुन्या गाड्या चालवण्याची सवय असलेल्या संजय मोरेला याची कल्पना होती का? त्याला त्या स्टीअरिंगचा अनुभव होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे। बस चालवताना चालक गरागरा स्टीअरिंग फिरवताना आपण पाहिलं असेल, पण बेस्ट बस चालकाच्या हाती जर अचानक पॉवर स्टीअरिंग आलं तर जुन्या बसची सवय सुटायला नक्कीच वेळ लागतो। अशा वेळी गाडी चालवताना चालकाला जरा अवघड जातं। असंच काहीसं संजय मोरेच्या बाबतीत घडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं की कुर्ला बेस्टच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असंही सांगितलं। त्याचबरोबर जखमीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो असंही त्यांनी म्हटलं। या घटनेतील मृतकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल असेही सांगण्यात आले। या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्यात येईल असा आदेश देखील देण्यात आला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। कुर्ला अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे। रोहित पवारांनी म्हटलं, कंत्राटी भरती विरोधात आम्ही कायम आवाज उठवत आलोय, पण सत्तांध सरकारला याकडे लक्ष द्यायला कधीच वेळ नाही। अखेर मुंबईत बेस्टमधील याच कंत्राटी चालकाकडून झालेल्या अपघातात 7 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला। कंत्राटी भरती केली नसती तर अनुभव नसलेल्या चालकाला बस चालवण्याची वेळ आली नसती आणि असा भीषण अपघात होऊन त्यात अनेकांचे जीव गेले नसते। त्यामुळे आता तरी सरकारने कंत्राटी भरतीचा हट्ट सोडून नियमित भरती करावी। या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी झालेले लवकर बरे व्हावे हीच देवाकडे प्रार्थना असं रोहित पवार यांनी ट्विट केलं। आता यामध्ये नेमकी चूक कशाची, कंत्राटी भरतीची, ड्रायव्हरची की सरकारची, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे अभ्यासपूर्ण नवनवीन
काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।